नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीया ही दरवर्षाच्या वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी करतात. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानतात की कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या सणापासून केल्यास ते शुभकार्य फलप्राप्ती देते व त्याचा लाभ मिळतो. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हे एक असल्याने या दिवशी कोणत्याही शुभमुहूर्त न पाहता आपण खरेदी किंवा कोणतेही शुभकार्य करू शकतो. हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. आपल्या जीवनात व कुटुंबात सुख, समृद्धी, आनंद यावा, भरभराट यावी यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी विधिवत शुभमुहूर्तावर पूजा करण्याची पद्धत आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही शुभकार्य केल्यास त्याचे फळ चांगले मिळते, तसेच कार्य सिद्धीस जाते असे मान्यता आहे. या दिवशी सोने किंवा कोणतीही गोष्ट खरेदी केल्यास त्यात वाढ होते, भरभराट मिळते असं मानतात. अक्षय तृतीया हे नवीन युगाचे पर्व मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून सत्य, द्वापार, त्रेता युगाची सुरुवात झाली असे मानतात. या दिवशी भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची पूजा केल्यास धनप्राप्ती होते, तसेच आयुष्यात सुख समृद्धी येते व देवीची कायम कृपा राहते अशी मान्यता आहे. या दिवशी 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असल्यामुळे त्या दिवशी कोणत्याही वेळेस शुभकार्य किंवा वस्तू खरेदी करू शकतो आपण. संपूर्ण दिवस शुभ मानल्याने तुमच्या कार्यात कोणतीही बाधा येत नाही. त्यामुळे अनेक जण अक्षय तृतीयेला नवीन गोष्टींची, वस्तूंची खरेदी करतात आणि अक्षय तृतीया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे सोन्याची खरेदी. पण आजकाल सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की सर्वसामान्य माणसाला ते घेणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोनं घेणं शक्य नसेल तर अजिबात काळजी करू नका. आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या सोन्याहूनही मौल्यवान मानल्या जातात आणि ज्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. चला तर जाणून घेऊया या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्या पाहिजेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर बघा, अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. त्यामुळे या दिवशी केलेली खरेदी आणि केलेले शुभकार्य कायम वाढत राहते असं मानलं जातं. म्हणूनच या दिवशी नवीन कामं, व्यवसाय, घर, वाहन किंवा कोणतीही शुभ वस्तू खरेदी केली जाते. चला तर मग बघूया या महत्त्वाची वस्तू. त्यातील पहिली वस्तू म्हणजे कापूस. अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. कापूस पांढरा आणि शुद्धतेचे प्रतीक आहे, त्यामुळे घरात शांती टिकून राहते. सैंधव मीठ. मीठ हे शुक्र व चंद्रग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी मीठ खरेदी केल्याने घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते. झाडू. झाडूला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात संपत्ती व स्वच्छता दोन्हीही टिकून राहते. त्यानंतर चौथं म्हणजे कवड्या. 5 ते 7 कवड्या घरात ठेवाव्या. कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि घरात धनवृद्धी करतात. त्यानंतर तुळशीचे रोप. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. घरात तुळस लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचे पावित्र्य घरभर राहते. 6वं मातीचं भांडं अर्थात माठ. मातीचं भांडं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. शक्य असल्यास माठ दान करा किंवा पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करा, त्यामुळे पुण्य मिळतं. त्यानंतर 7वं आहे पिवळी मोहरी. मोहरी घरात आणून पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. 8वी गोष्ट आहे तांब्या किंवा पितळीची भांडी. हे धातू शुभ मानले जातात. घरात समृद्धी व अन्नधान्याची यामुळे भरभराट होते. त्याचबरोबर आणखीन काही वस्तू आपण आपल्या घरात या अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून नक्कीच आणू शकतो. पण त्याच्याकडे अगोदरपासून या वस्तू घरात असतील तर त्यांनी या वस्तू नाही आणल्या तरीही चालतील. फक्त या वस्तूंची अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा आपल्याला अवश्य करायची आहे. ती म्हणजे श्रीयंत्र. लक्ष्मीचं आसन मानलं जातं. कुबेर यंत्र धनवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी आहे. त्यानंतर लक्ष्मीची पावलं मुख्य दरवाजावर लावल्याने धनाचे आगमन होते. आणि कवड्यांचं तोरण
आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येण्यापासून कवड्यांचं तोरण थांबवते. पितळेचे हत्ती गजंत लक्ष्मी ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतर कासव संकटापासून रक्षण करतं. आणि त्यानंतरचं पुढचं आहे स्वस्तिक चिन्ह, मांगल्य आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे स्वस्तिक देखील खरेदी करावं. योगिनी यंत्र वास्तुशास्त्र कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. आणि बघा, या सगळ्या वस्तू अगदी कमी खर्चात मिळतात आणि 1000 रुपयांच्या आतच तुम्ही बऱ्याच गोष्टी घेऊ शकता. म्हणून सोनं घेणं, खरेदी करणं शक्य नसेल तर निराश होऊ नका. या छोट्या व प्रभावी वस्तूंनी तुमच्या घरात मोठा बदल घडून येऊ शकतो आणि नक्कीच पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी योग्य बनाल. जर तुम्ही या वस्तूची खरेदी श्रद्धेने करून पूजा केली तर नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.